नेमकं तुम्ही आता इथं पंचायत समितीच्या पायरीवरती बसलेले नेमकं कारण काय आहे? माझे नाव शोभिनाथ पांडुरंग भुईर, राहणार सावळा ग्रामपंचायत. 1 जानेवारी 2023 पासून तर आज 8 जानेवारी म्हणजे 3 वर्ष झाले मी सावळा ग्रामपंचायतमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्या संदर्भात पाठपुरावा करत असताना गेले 3 वर्षापासून या ठिकाणी मी पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी वारंवार पत्रव्यवहार केला आणि पत्रव्यवहार केल्यानंतर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी कमिटी म्हणून अहवाल पण आले. अहवाल आल्याच्या नंतर अद्याप कुठली कारवाई झाली नसल्यामुळं गेले आज या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यायची होती, पण काही कारणास्तव पत्रकार परिषद राहिली आणि या ठिकाणी बीडीओ साहेबांना भेटण्यासाठी वारंवार येत असताना बीडीओ साहेब ऑफिसमध्ये भेटत नाहीत आणि गेले मागच्या महिन्यामध्ये मी या ठिकाणी पंचायत समितीला न्याय भेटत नाही म्हणून गाढव आंदोलन करणार होतो. पण त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचे आपले जे मुख्य पोलीस निरीक्षक साहेब आम्ही बीडीओ साहेबांची मीटिंग झाली आणि त्यांनी मला पत्र दिलं की बीडीओ साहेब कारवाई करतील, थोडं आंदोलन थांबवा आणि त्यांच्या शब्दावरती आंदोलन थांबवलं आणि आंदोलन थांबवलं. 31 तारखेची मला मुदत दिली होती, 31 तारीख होऊन गेली, आज 8 दिवस झाले. त्यानंतर मी या ठिकाणी आलो, परवा दिवशी आलो तर बीडीओ साहेबवर बसले होते. मला म्हणले माझी इशी चालू आहे, आता काही बोलू शकत नाही, तू 2 दिवसांनी परत ये. मग मी आज आलो तर या ठिकाणी बीडीओ साहेब नाहीत. तर आम्हाला न्याय भेटत नसल्यामुळं आणि आम्ही किती पाठपुरावा करतात कोणत्या यासाठी आज या ठिकाणी तुमच्या समोर मी एक विनंती करतो की बीडीओ साहेबांनी लवकर कारवाई करावी, नाहीतर येत्या 8 दिवसामध्ये मी माझं जे गाढव आंदोलन आहे ते आंदोलन मी पुन्हा करण्याची या ठिकाणी गावी देतो आणि आंदोलन मी करणार आहे यापुढे. नेमकं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला कोणते कोणते विषय मांडणार होते ते जरा सविस्तर सांगा. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी बीडीओ साहेबांना जे जिल्हा परिषदेवरून आदेश आले, हे 3 आदेश आहेत या ठिकाणी माझ्याकडं जिल्हा परिषदचे, पण ह्या आदेशांचं बीडीओ साहेब पालन करत नाहीत. बीडीओ साहेबांना अधिकार असताना देखील भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेवकांवरती ते कारवाई करत नाही. त्यामुळं आम्हाला सर्वसामान्य लोकांना न्याय भेटत नाही. आम्ही कुठपर्यंत पाठपुरावा करायचा? बीडीओ साहेबांना माझी वारंवार विनंती आहे की साहेब तुमच्या कायद्याच्या तुमच्याकडे तुम्हाला तो अधिकार आहे, तुम्ही तो अधिकार वापरून ते संबंधित ग्रामसेवक लोकांवरती जे अहवाल आलाय भ्रष्टाचार केला त्याप्रमाणे त्यांचा गुन्हा दाखल करून त्यांना वसूल लावायला पाहिजे, पण बीडीओ साहेब ते करत नाही, टाळाटाळ करतात. अजून कोण आलेत अजून? जांभूळ ग्रामपंचायत. मी सतीश सोपन जांभूळकर. मोठ्याने बोलतो थोडं. सतीश सोपन जांभूळकर. मी जांभूळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहतो. माझे माहिती अधिकार कार्यकर्ता असून मी संबंधित जागेची माहिती ग्रामपंचायत कार्यालयात मागवली होती. त्यानंतर मला ती माहिती मिळाली नाही. संबंधित ठिकाणी त्याची सुनावणी वगैरे सगळे पार पडली. नंतर मी राज्य माहिती आयुक्तांकडे खंडपीठामध्ये अपील केलं. अपील केल्यानंतर त्याची सुनावणी झाल्यानंतर त्यांनी आदेश पारित केले की संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी, त्यांना 25-25 हजार रुपयाचे दंड वगैरे काय ते तात्कालीन आणि विद्यमान दोघांनाही व्हावेत. परंतु त्यापुढे काही कारवाई झालेली नाही. त्यानंतर मी परत तक्रार अर्ज केला की ह्याच्यावर कारवाई काय झाली ते मला मिळावी. त्यानंतर त्यांनी मला पुन्हा एकदा हे दिलंय आदेश की यांची संबंधितांचे हे करा, पण ती पुढं काय कारवाई होतच नाही आणि ते संबंधित अधिकारी असे मोकट फिरतात. मग सर्वसामान्यांना न्याय मिळणार आहे का नाही मिळणार आहे? आणि मग राज्य माहिती आयोगाच्या जर आदेशाचं पालन होत नसेल तर आयोग कशासाठी नेमलेला आहे? मग ते आयोग विचार करावा लागेल, आयुक्ताची खुर्चीला किंमत आहे का नाही. मग जो RTI कार्यकर्ता आहे त्यांनी काम करायचं कसं काय? जर तुमच्या अधिकारी दाद देत असेल किंवा ते त्याच्यावर कारवाई होत नसेल तर मग हे उपयोग काय कागद जोडून? सगळा असा आंधळा कारभार आहे. त्याच्यावर ते कारवाई व्हावी आणि संबंधिताला न्याय मिळावा. आज 18 ते 2026 उगवले तरी मला न्याय मिळत नाही. काय करायचं? तुमचं कोणत्या गावाचं? गोवित्री ग्रामपंचायत. नेमकं काय प्रश्न आहे? नमस्कार, मी सचिन शामराव गरोड. 2017 पासून तर आज 2026 पर्यंत गेले लगातार या विषयावरती लढत आहे. गोवित्री ग्रामपंचायतीतल्या अनधिकृत नोंदी आणि तिथे चाललेला जो भ्रष्टाचार आहे, या भ्रष्टाचारावरती वारंवार आम्ही आवाज उठवतो. CO साहेबांचा आदेश आलेला आहे, ज्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आणि ग्रामसेवकांनी ज्या बोगस बखल जागेच्या 32 गुंठ्याच्या नोंद घातल्या आणि त्या अनधिकृतपणे विकल्या, त्या ठिकाणी हॉटेल व्यवसाय चालू आहे आणि रहदारी वर्ग चालू आहे आणि त्याच्यामुळं काय होतंय का गाव पूर्णपणे डिस्टर्ब होतोय.
या गोष्टीमुळे बाहेरचे पर्यटक येतात, तिथं दारू धिंगाणा करतात. 31 डिसेंबरला आम्ही ते आता पूर्णपणे बंद करायच्या तयारीमध्ये होतो. BDO साहेबांनी तसा पाडायचा आदेश दिलेला आहे, पण ग्रामसेवक मात्र त्या ठिकाणी काम करत नाही, सरपंच त्या ठिकाणी काम करत नाही. आणि हा सगळा सावळा गोंधळ या सगळ्या शासकीय प्रशासनामध्ये चाललेला आहे. हा म्हणतो तू कर, तो म्हणतो मी करतो, पण कुणीच कारवाई करत नाही. आणि हे जर अधिकारी अशा पद्धतीने जर जनतेची कामं करत नसन तर या कार्यालयामध्ये यांना बसायचा अधिकार आहे का, याचा कुठंतरी सुज्ञ नागरिकांनी विचार केला पाहिजे. आणि लाखोंच्या संख्येमधून सर्वजण सुशिक्षित नागरिकांनी एकजूट होऊन या प्रशासनाविरुद्ध प्रचंड मोठा आपला आक्रोश व्यक्त केला पाहिजे. तर यांना कुठंतरी जाग येईन. लाखोंच्या संख्येमध्ये हे पगार घेतात, पण नक्की करतात काय. आणि सर्वसामान्य माणसाला नुसते एरधारे मारावं लागतात. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. लोकशाही जर टिकवायची असेल तर हे थांबवणं गरजेचं आहे. नाही तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही मावळे ते मावळे मग ह्यांना ते आमच्या पद्धतीने आम्ही दाखवून देऊ. भविष्यामध्ये ते आम्हाला पाऊल उचलायला लावू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगा काय सांगाल तुम्ही आता तुम्ही इथं पायरीवरती बसलेले, पंचायत समितीच्या पायरीवरती बसलेले RTI कार्यकर्ते यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेलं आहे. आज या ठिकाणी पंचायत समितीमध्ये आज या RTIचे कार्यकर्ते या ठिकाणी हा एक स्तंभ आहे की समाजाला न्याय देणारा, आणि तो न्याय देणाऱ्या स्तंभाचं जर हे BDO ऐकत नसेल, पदाधिकारी ऐकत नसेल, किंवा ते त्यांचे पूर्ण टीम तालुक्यात काम करणारी, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये काम करणारा ग्रामसेवक असेल, ते जर चुकीच्या पद्धतीने काम करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करायची म्हटलं की हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला 100 कारणं सांगायला लावतात की हा कागद आणा, तो कागद आणा. आणि मग त्या ठिकाणी हा कागद द्यायचा असताना आज आमचा कार्यकर्ता आहे आणि RTIचा कार्यकर्ता आहे, तर ते त्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत इतके अर्ज केलेत आणि ते अर्ज करून आतापर्यंत शिवोने सांगितलंय, शिवोचं पत्र आहे की BDOंना हा अधिकार आहे, त्यांनी ह्याच्यावर कारवाई केली पाहिजे. परंतु अद्यापही त्यांनी कारवाई केलेली नाही. उडवाउडीची उत्तरं देत आहेत. आम्ही पाठीमागं त्यांनी गाढव आंदोलन करणार होते, ते आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमणार होतो. तर आदल्या दिवशी BDOंनी पोलीस स्टेशनने आम्हाला बोलून घेतलं आणि सांगितलं की बाबा ह्या कारवाईवरती आम्ही तुम्हाला न्याय देतो आणि हे समोरच्या याच्यावर कारवाई करतो. परंतु अद्याप कारवाई केली नाही. हा एका सावळ्याचा किंवा गोवित्रीचा किंवा जांभूळचा असा प्रश्न नाहीये. तर या ठिकाणी शिवोंनी पूर्ण एक टीम संपूर्ण तालुक्यामध्ये चौकशीला पाठवली गेली पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. मी शिवोंना ह्या संदर्भामध्ये स्वतः फोन करून बोललोय, परंतु शिवभक्त मी हे करतो त्या अगोदर आमच्या कार्यकर्त्यांनी साहेबांनाही पत्र दिलेलं आहे. आमदार साहेबांनी त्यांना कारवाई करा म्हणून सांगितलंय. अद्याप आमदार साहेबांचा सुद्धा हे जर अपमान करत असतील तर आमचे आमदार साहेब हे तालुक्याचे प्रथम नागरिक आहेत आणि त्या प्रथम नागरिक आणि या प्रशासनाचे अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळं त्यांचं सुद्धा न ऐकणं म्हणजे या ठिकाणी पाठीमागं खासदार साहेबांनी आढावा बैठक घेतली होती. त्या आढावा बैठकीमध्ये BDOंना सांगितलं की ह्या ज्या ठिकाणी चुका झालेल्या आहेत त्या ठिकाणी कारवाई करा. आज जवळजवळ कितीतरी घरकुलं त्या सावळ्यामध्ये आहेत, पूर्णतेचा दाखला दिलाय पण आठ नाही आणि त्याची नोंदही नाही. हे प्रशासन चाललंय कुठल्या बाजूला, ह्याचं जर कुणी लक्ष देत नसेल तर माझं असं मत आहे की आम्ही आता हे आंदोलन तुम्ही नाही म्हटलं तरी सुद्धा आम्ही पोलीस प्रशासनाचं ऐकलं, BDOंचं ऐकलं आणि मग ह्या सर्वांचं ऐकून आम्ही कुठेतरी माणुसकी दाखवली किंवा ठीक आहे आंदोलन आम्ही थांबवतो, आम्हाला न्याय द्या. आता त्यांनी स्वतःहून दिलेली तारीख त्याच्यानंतर 8 दिवस झाले. आम्हाला शेवटच्या महिन्यातली तारीख किती दिली होती? 31
31 डिसेंबर तारीख दिली, म्हणजे आम्हाला ही तारीख अशी भारी दिली की 31 डिसेंबरला माणसांना फसवतात, खोटं बोलतात आणि पार्टीला जातात, अशी तारीख दिली आणि आम्हाला खरंच 31 डिसेंबर आमचा केला. 7 दिवस आम्ही अजून वाट पाहिली. परवा माझ्या कार्यकर्त्याला त्यांनी सांगितलं की आता मला बोलायला वेळ नाही, विषय चालू आहे. मी अनेक वेळा सांगितलं की गुरुवार आणि सोमवार हा तालुक्यातला एक पहिला दिवस असतो. गुरुवार हा बाजाराचा दिवस असतो आणि सोमवार हा पहिला दिवस असतो आठवड्यातला. त्यामुळे दोन्ही वेळे कुठलाही अधिकारी असेल, पंचायत समिती असेल आणि हे असतील तर त्यांना कुठलीही मीटिंग शिवोनी किंवा कलेक्टरनी घेऊ नये. तहसीलदार आणि बीडीओ हे प्रशासन आम्हाला तालुक्याच्या हितासाठी उपलब्ध पाहिजेत. परंतु मी कलेक्टरना सांगितलं, मी शिवोंना सांगितलं, मी ह्यांनाही सांगितलं, तरी तहसीलदारांशी बोललो की तुम्ही त्यांना वर कळवा. अद्यापही त्यांनी आतापर्यंत तसं केलेलं नाहीये. यांच्या मनात आल्या की मिटिंगा घेतात, यांच्या मनात आलं की हे पुण्यात मिटिंग घेतात आणि मग माझा शेतकरी 40 किलोमीटरने येतो. तो जर या ठिकाणी रिटर्न जात असेल तर त्याचा खर्च होत नाही का? यांना पगार आहे, माझ्या शेतकऱ्याला तुम्ही पगार देताय का? मग ह्या सगळ्या गोष्टीचं अवलोकन करून यापुढं कलेक्टरनी आणि शिवोंनी त्यांचा तो अधिकार आहे, त्यांनी जर गुरुवार आणि सोमवार जर अधिकाऱ्यांना मिटिंगा लावल्या तर आम्ही टाळाबंद करून आंदोलन करू. आणि आता आम्ही जे करणार आहे येत्या गुरुवारी, तर हे गाढव आंदोलन आम्ही ह्या पंचायत समितीत करणार आहे. कारण आम्हाला वाटत नाही अधिकाऱ्याकडे ज्या आशेने आपण जातो ती आशा आम्हाला दिसत नाही, तिथं सगळी गाढवच दिसतात. म्हणून आम्ही गाढवं घेऊन येणार आहे आणि ही गाढवं या ठिकाणी फिरवणार आहे. आणि ह्याची लाज वाटत नसेल तर मग एखाद दिवशी शिवसेना स्टाईलने आम्ही या ठिकाणी आंदोलन करू. एवढं या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचं म्हणणं काय सांगा, काय तुमचं ग्रामपंचायत वळकमध्ये आहे ना, आम्ही राहिलोय तिथे वळकामध्ये. मोठ्याने बोल बरं. ग्रामपंचायत वळक तिथे आम्ही येणार रस्त्यासाठी आतापर्यंत बऱ्याच वेळा म्हणजे बांधलेलो आहे. आमच्या या घरी येण्या जाण्याचा रस्ता आहे ग्रामपंचायतला, पुनर्वसन प्लॉटिंग झालं त्याच्यामधून रस्ता भेटला होता. पण त्या रस्त्यावरती आमच्या गावातल्याच लोकांनी काहींनी त्या रस्त्यावर अतिक्रमण केलंय. त्यामुळे आम्हाला येण्या जाण्यासाठी पर्यायी मार्ग कुठलाच राहिलेला नाहीये. इव्हन आम्हाला पायाने जायचं म्हटलं तरी इकडनं तिकडनं असं फिरत फिरत जावं लागतंय. तुम्ही माहिती अधिकारी आहात का? म्हणजे माहिती अधिकाऱ्याचं काम नाही, करताय नाही, का? आम्ही अच्छा, सामाजिक कार्यकर्ता. हा, नेमका आज इथं काय उद्देश सांगा. व्हिडिओलाच भेटायला आलो होतो पण साहेब काही भेटले नाही. आणि तहसीलला पण आम्ही एक अर्ज केलेला आहे. ग्रामपंचायतला 3 अर्ज करून झाले पण अद्यापही त्याच्यावरती कुठलीही प्रकारची कारवाई झालेली नाही. तुम्ही RTI अधिकारी कार्यकर्ते आहात, नेमकं काय आता या ठिकाणी तुम्ही आलेले आहात, नेमकं काय हे तुमचं? मावळ तालुक्यामध्ये पंचायत समिती या ठिकाणी आता या आंदोलन पत्रकार परिषद म्हणून आम्ही घेते. विशेष म्हणजे मावळ तालुक्यातल्या आहे ना सगळ्या ग्रामपंचायतमध्ये, महसूलमध्ये, आता हे जेल जीवनचा विषय, सगळ्या विभागामध्ये हीच परिस्थिती आहे. लोक येतात, तक्रारी करतात, पण ही सदर कुणाची दखल घेत नाही. जिल्हा परिषदला पाठवलंय, तिकडं चौकशी करा, तिकडं चौकशी केली, तिकडेही काय चौकशी, काय कारवाई होत नाही. शेवटी परत ते सांगतात आम्ही पंचायत समितीकडे पाठवलंय. पंचायत समिती काय, सगळ्या विभागामध्ये सरस मावळमध्ये ना हा प्रकार चालू आहे आणि सगळ्या विभागामध्ये भ्रष्टाचार चालू आहे. लोक येतात जातात, लोकांच्या तक्रारीचं कुठलंही निवारण होत नाहीये आणि हे गेली कित्येक वर्ष हेच राडगाडणं चालू आहे. आम्ही लोकप्रतिनिधींना सांगत असतो, लोकप्रतिनिधी यांना सांगतात, पण लोकप्रतिनिधींचा याच्यावरती कुठलाच वचक नाहीये. कुठल्या म्हणजे काही कोणता विषय घ्या तुम्ही तालुक्यातला, सगळ्या विभागामध्ये हीच परिस्थिती आहे. आता हे भ्रष्टाचारावरती किती लोकांच्या तक्रारी, आता जवळजवळ ह्या लोकांनी 4-5 गावांचे विषय मांडलेत. एकावरती निर्णय घेत नाही, ठाम कुठला निर्णय घेत नाही, कुठं कारवाई करत नाही. हे ग्रामसेवकांना पाठीशी घालतात. काय संबंधित लोकप्रतिनिधींना काय असेल तिथे, स्थानिक सरपंच असेल त्यांची काय साठगाठ आहे सगळ्यांची. पण हे सर्रास हा मावळमध्ये प्रकार चालू आहे. आता एवढ्या पत्रकारांना बोललो, तुम्ही 2 पत्रकार आले, हीच पत्रकार परिषद जर दुसऱ्या कुणी लोकप्रतिनिधी ठेवले असते तर सगळे पत्रकार तिथं धावत गेले असते. पण इथं या तालुक्याच्या समस्यावरती एका पत्रकाराला वेळ नाही यायला, ही मोठी शोकांतीच आहे मावळची. हा सगळा मावळमध्ये आहे ना भ्रष्टाचाराचा चाललाय आणि सरस सगळ्या विभागामध्ये हाच परिस्थिती आहे. तुम्ही महसूलला जा, PWला जा, बांधकामला जा, कृषीमध्ये जा, पंचायत समितीत जा, कोणी कुणाला दाद देत नाही. जे ते त्याच्या आपल्या
याच्यामध्ये आहे. तर असा सगळा मावळमध्ये भ्रष्टाचार आहे. आणि हे एक सिंपल 1-2-4 गावांची तक्रारी आहे. अख्ख्या मावळामधल्या किती तक्रारी इथं पंचायत समितीमध्ये तुम्ही पाहिलं तर अक्षरशः तुम्हाला हे होईल एवढ्या तक्रारी. पण ह्या तक्रारीवरती व्हिडिओ तर काय येत नाही. जिल्हा परिषदला गेलं तरी सामान्य माणूस किती वेळा जाणार, कुठं जाणार, त्याला कामधंदा सोडून यावं लागतं इथं. हा सगळा प्रकार आहे. याच्यावरती कुठंतरी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, नाही तर एक तालुक्याच्या वतीने पंचायत समितीवरती खूप मोठं एक आंदोलन करण्यात येईल. याची संबंधित व्हिडिओनी यांनी दखल घ्यावी आणि ज्या काय तक्रारी आहे त्या लवकरात लवकर कोणती निपटारा करावा, जे काय असेल ते. पण त्याच्यावरती सोक्षमोक्ष लावा. अशा तक्रारी खूप आहे तालुक्यामध्ये. या भ्रष्ट अधिकाऱ्याचं करायचं काय? खाली लोक वरती या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली लोक वरती पाय.